महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झालेल्या महिलांना 1500 रुपयांची मासिक आर्थिक मदत दिली जाते. मात्र काही लाभार्थ्यांना अद्याप या योजनेचे पैसे मिळाले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अर्जदारांनी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे, कारण त्या पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. 28 जून 2024 रोजी सुरू झालेल्या या योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत. राज्यातील पात्र महिलांना वेळोवेळी पैसे पाठवले जातात. डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत महिला प्रतीक्षेत आहेत. या योजना लागू केल्यानंतर भाजप शिवसेना आघाडीला निवडणुकीत मोठा लाभ झाल्याचं निवडणूक विश्लेषकांचे मत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं की काही लाभार्थ्यांना योजनेचा लाभ का मिळणार नाही याचे कारण म्हणजे अर्ज करताना पात्रतेचे निकष पूर्ण न होणे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांचे योजनेचा लाभ मिळणार नाही. करदाते असलेल्या महिलांना योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. त्यांनी यापुढे आश्वासन दिले की भविष्यात या योजनेतील मासिक मदतीची वाढ करून ती 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात येईल. माझी लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केली होती. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे. तरीही लाभार्थ्यांनी अर्जात भरलेल्या माहितीत चूक असल्यास किंवा पात्रतेचे निकष पूर्ण होत नसल्यास त्यावर वेळोवेळी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. राज्यभरात महिलांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिला असून सरकारने डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर देण्याची मागणी होत आहे. तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण न होणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला गेला नाही आहे किंवा अजून देखील ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही ते कदाचित या योजनेअंतर्गत जे पात्रतेचे निकष आहेत ते पूर्ण करत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ दिला गेला नाही किंवा भविष्यात देखील लाभ दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आलेलं आहे. तसेच या योजनेमध्ये रक्कम नक्कीच वाढणार असल्याचं देखील म्हणणं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.